जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा म्हणजेच परीक्षा एप्रिल-मे 2026च्या टी-वाय-बी-एस-सी कम्प्युटर सायन्स म्हणजेच टी-वाय-बी-सी-एस सेमिस्टर 6 2019 क्रेडिट पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरायचा, परीक्षा फी ऑनलाईन कशी पद्धतीने भरायची, एक्स्ट्रा क्रेडिटचे कोणते सब्जेक्ट घ्यायचे, या सर्वांबाबत आपण या चालू व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुमचा परीक्षा फॉर्म चुकणार नाही. आणि परीक्षा फॉर्म चुकला नाही तर तुम्हाला हॉल तिकीट योग्य त्या पद्धतीने येणार आहे. नाहीतर मग हॉल तिकीटमध्ये आपल्याला करेक्शन करावं लागतं. त्याकरता परीक्षा फॉर्म कसा भरायचा याची माहिती आपण बघूया. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही सगळ्यात प्रथम unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. तिथे ॲडमिशन सेक्शनच्या खाली एक्झामिनेशन सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर स्टुडंट सेक्शनमध्ये तुम्हाला इथे एक्झाम फॉर्म ऑनलाईन दिसेल. यावर क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल केल्यावर 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर आपण क्लिक करू शकता. इथे एक्झाम फॉर्मच्या डेट्स दिलेल्या आहे. यावरती क्लिक करा. आपल्या विभागाची परीक्षा फॉर्म कधी चालू झालेले आहे, तर इथे तुम्हाला दाखवलं असेल बी-एस-सी कम्प्युटर सायन्स. तर यामध्ये 28 मार्चला परीक्षा फॉर्म चालू झाले. विदाऊट लेट फी 6 एप्रिलपर्यंत फॉर्म भरू शकता. विथ लेट फी 8 एप्रिलपर्यंत फॉर्म भरू शकता. आणि फाईन फी म्हणजे सुपर फीसह तुम्ही 10 एप्रिलला रात्री 12 वाजेपर्यंत परीक्षा फॉर्म भरू शकता. तर या पद्धतीने तुम्हाला परीक्षा फॉर्म भरण्याची अंतिम मुदत वगैरे तुम्हाला समजली असेल. त्यानंतर इथे प्रोसीड टू लॉगिन बटन दिसेल, त्या बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला स्टुडंट प्रोफाइल सिस्टीममध्ये स्टुडंटमध्ये क्रिएट अकाउंट, लॉग इन, कॉलेजमध्ये लॉग इन, ॲडमिनमध्ये लॉग इन असे ऑप्शन दिसतील. इथे तुम्ही स्टुडंट्स आहात म्हणून इथे लॉग इन बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे लॉग इन बाय म्हणून ऑप्शन आहे. तिथे मेल आयडी आणि मोबाईल नंबर आहे. हा एक्झाम फॉर्मचा युजर नेम पासवर्ड याला म्हणतात. जो पाठीमागच्या सेमिस्टरला तुम्ही मेल आयडी आणि मोबाईल नंबर वापरला, तो या ठिकाणी तुम्ही यूज करू शकता. ओके. त्यानंतर इथे पासवर्ड दिलेला आहे. तो पासवर्ड तुम्ही काय करा, एंटर करा. जर आपल्याला पासवर्ड माहीत नसेल तर तुम्ही फॉरगेट पासवर्डमध्ये जा. त्यावरती क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड रिसेट करू शकता. तिथे तुमचा मोबाईल नंबर टाका, नॅशनॅलिटी टाका आणि तुम्हाला मेल आयडी किंवा मोबाईल नंबर या दोन्हींपैकी एका ठिकाणी ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी टाका. ओ-टी-पी टाकल्यानंतर तुम्हाला नवीन पासवर्ड रिसेट करता येईल. मग लॉग इन करून तुम्ही काय करू शकता, इथे जाऊ शकता. तर आपण एवढी सगळी माहिती टाकूया आणि लॉग इन करूया. बघा, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल. इथे तुमचं स्टुडंटचं नेम, इथे डॅशबोर्ड, लॉगआउट, नंतर लर्निंग मोड, कोर्स एनरोलमेंट, कोर्स इन्फॉर्मेशन, पर्सनल इन्फॉर्मेशन, प्रोफाइल स्टेटस, ॲक्शन कॉलममध्ये तुम्हाला एक्झाम फॉर्म अशा पद्धतीचं माहिती दिसेल. तुम्ही ॲक्शन कॉलममध्ये तिथे एक्झाम फॉर्म म्हणून टॅब आहे. त्या एक्झाम फॉर्मवर क्लिक करा. त्यानंतर एक्झाम फॉर्म ऑनलाईनमध्ये प्रोसीड बटन दिसेल. त्यावरती अगेन क्लिक करा. इथे तुम्हाला ऑनलाईन एक्झाम फॉर्म डॅशबोर्डमध्ये क्रिएट न्यू ॲप्लिकेशन टॅब दिसेल. या टॅबवर काय करा, क्लिक करा. या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे स्टुडंटची बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. स्टुडंटचं पूर्ण नेम आणि बाकीची सर्व डिटेल इथे दिसेल. थोडंसं खालती स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला नेक्स्ट आणि कॅन्सल असे 2 ऑप्शन दिसतील. तर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. ओके. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचे सर्व सब्जेक्ट दिसून येणार आहे. ओके. सो या ठिकाणी इथे तुम्हाला बी-सी-एसचे सगळे कंपल्सरी सब्जेक्ट जवळ-जवळ 11 सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. तर इथे 11 सब्जेक्ट तुम्हाला या ठिकाणी दिसणार आहे. तर हे सर्व 11 सब्जेक्ट तुमचे बरोबर आहे. त्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही. ओके. त्यानंतर इथे तुम्हाला थोडंसं खालती स्क्रोल करायचं आहे. इथे तुमचे एक्स्ट्रा क्रेडिटचे सब्जेक्ट दिसून येतील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फर्स्ट इयर जे काही आहे बी-सी-एसला, तर तुम्हाला किती क्रेडिट कंपल्सरी असतात? 4 क्रेडिट. फिजिकल एज्युकेशनचे 2, डेमोक्रसीचे 2 असे मिळून 4 क्रेडिट फर्स्ट इयरचे कंप्लीट पाहिजेल. आणि एस-वाय आणि टी-वाय मिळून तुम्हाला 4 क्रेडिट पूर्ण पाहिजेल. जे जी-आर-2A ते जी-आर-9A या ग्रुपमधून तुम्हाला सिलेक्ट करता येतील. ओके. सो या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागणार आहे, जे क्रेडिट तुम्ही ऑलरेडी अर्न केलेले आहेत, ते या ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही. तर तुम्हाला समोर जेवढे काही सब्जेक्ट दिसतायत, त्यापैकी तुम्हाला कोणतेही असे क्रेडिट मिळवायचे, ज्यातून तुमचे ॲट एस-वाय आणि टी-वाय मिळून किमान 4 क्रेडिट पूर्ण होतील. म्हणजे फर्स्ट इयरचे 4 आणि एस-वाय, टी-वायचे 4 असे मिळून टोटल 8 क्रेडिट तुम्हाला अर्न करायचे आहेत. ओके.
यामध्ये विद्यार्थी मित्रांनो टोटल 8 क्रेडिट आपण अर्न करणं अनिवार्य आहे. अन्यथा आपला निकाल हा फेल येऊ शकतो. आता या स्टुडंटनी GR9A चे 4 क्रेडिट तसे मिळवलेले आहे. पण तिला समोर एवढे ऑप्शन दिसत असल्या कारणामुळं ती याच्यातून किमान 4 क्रेडिट अर्न करेल. जसं की इथे GR2A स्पोर्ट रिप्रेझेंटेशन ॲट कॉलेज लेव्हलला इथे तिला 1 क्रेडिट अर्न करण्याचा विचार आहे. आविष्कार पार्टिसिपेशनमध्ये 1 क्रेडिट आहे आणि इथे सायंटिफिक सर्व्हेमध्ये 2 क्रेडिट आहे. असे मिळून सुद्धा 4 क्रेडिट त्या स्टुडंटला अर्न करता येईल. ओके. सो या पद्धतीने तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर थोडंसं खालती स्क्रोल करा. तिथे तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट बटन दिसेल. त्या बटनावर क्लिक करा. इथे तुम्हाला क्लिक केल्यानंतर फी दिसेल. तर टी-वाय-बी-सी-एसची जी काही फी आहे ती ₹2070 रेग्युलर विद्यार्थ्यांसाठी आहे. बॅकलॉग विद्यार्थी असतील तर त्यांना जास्त फी लागेल. अजून थोडं खालती स्क्रोल करा. इथं प्रिव्ह्यू आणि कॅन्सल बटन दिसेल आणि चेक बॉक्स दिसेल. प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून तुमचा परीक्षा फॉर्म व्यवस्थित भरला आहे का नाही त्याची खात्री करा. सर्व सब्जेक्ट बरोबर आहे का नाही त्याची खात्री झाल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट करा. इथे चौकोन बॉक्स दिसेल त्यावरती क्लिक करा. चेक बॉक्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला कन्फर्म आणि गो टू डॅशबोर्ड असा बोर्ड दिसेल. ओके. त्यानंतर इथे तुम्हाला बघा तुमचा ॲप्लिकेशन आयडी, तुमचा कोर्स नेम, तुमचा ॲप्लिकेशन स्टेटस, इन्व्हॅलिड स्टेटस पेंडिंग दिसेल, चलन स्टेटस अनपेड दिसेल. प्रिंट किंवा प्रिव्ह्यूमध्ये तुम्हाला प्रिंट ऑब्लिक प्रिव्ह्यूचा ऑप्शन दिसेल आणि प्रिंट आणि पेमेंटमध्ये तुम्हाला पे ऑनलाईन असं ऑप्शन दिसेल. आता पे ऑनलाईन हे बटन रेड सिग्नलमध्ये आहे. आता तुमचं काम काय आहे, इथं प्रिंट प्रिव्ह्यूची प्रिंट काढायची आहे. आपल्या महाविद्यालयातील सब्जेक्ट टीचर किंवा कन्सर्न व्यक्तीकडून तो फॉर्म चेक करायचा आहे. फॉर्म चेक केल्यानंतर तो बरोबर असल्यानंतर ऑफिसमधून तो किंवा कॉलेजच्या ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटमधून तो फॉर्म इनवर्ड करून घ्यायचा आहे. फॉर्म इनवर्ड केल्यानंतर तिथे तुम्हाला बघा ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट दिसेल, इन्व्हर्टेड स्टेटस इन्व्हर्टेड दिसेल, चलन स्टेटस अनपेड दिसेल आणि इथं प्रिंट किंवा पेमेंट बटनावर आता तुमचं जे काही टॅब आहे ती ग्रीन किंवा ब्लू कलरमध्ये इथे तुम्हाला दिसून येईल. सो इथे ब्लू पे ऑनलाईन बटनावर क्लिक करून तुम्हाला फी पेड करायची आहे. सो इथं फी पेड करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पेमेंट सिस्टम दिसेल, जिथे सिलेक्ट पेमेंट गेटवेवर बँक ऑफ महाराष्ट्र, ॲक्सिस बँक असे दिसेल. तर तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्र ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर इथे प्रोसीड फॉर पेमेंट बटन दिसेल, त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर लेफ्ट साइडला तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यू-पी-आय, नेट बँकिंग असे तुम्हाला ऑप्शन दिसतील. त्यापैकी तुम्ही यू-पी-आय ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तिथे तुम्हाला स्कॅन क्यूआर कोड किंवा एंटर क्यूआर कोड किंवा एंटर तुमचा फोनपेचा क्यूआर कोड किंवा क्यूआर तुम्हाला द्यावा लागेल किंवा तिथं यू-पी-आय आयडी पण तुम्हाला द्यावा लागू शकतो. तर त्यापेक्षा स्कॅन क्यूआर कोड ऑप्शन सिलेक्ट करा. समोर तुम्हाला जो काही स्कॅनर दिसत आहे ते स्कॅन करा. फोनपे, Google पेच्या माध्यमातून तुम्ही ते पेमेंट करू शकता. तुम्ही ते पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इथे या पद्धतीचा डॅशबोर्ड दिसेल. कृपया पेमेंट करताना बॅकला येऊ नका. अन्यथा पेमेंट केल्यानंतरही तुमचं स्टेटस अनपेड दिसून येणार आहे. पेमेंट करताना काळजीपूर्वक पद्धतीने पेमेंट करायला विसरू नका. इथे मग तुमचं पेमेंट पेड केल्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस, कोर्स नेम, ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये तुमचं कंप्लीट येईल. इन्व्हर्टेड स्टेटस इन्व्हर्टेड येईल. चलन स्टेटस पेड येईल आणि प्रिंट आणि पेमेंट बटनावर तुम्हाला प्रिंट येईल. जिथे तुमचा एक्झाम फॉर्मचा 3 पानाचा फॉर्म प्रिंट आउट होणार आहे. त्यातील पहिले 2 पेजेस तुमच्या एक्झाम फॉर्म रिलेटेड असेल. तिसरं पेज तुमचं काय असणार आहे, तुमच्या फीचं स्टेटस असणार आहे किंवा फी रिसिप्ट असणार आहे. ही फी रिसिप्टची काय करा, प्रिंट आउट काढा. संबंधित परीक्षा फॉर्म आणि फी रिसिप्ट तुमच्या क्लास टीचरकडे किंवा संबंधित व्यक्तीकडे द्यायला विसरू नका. जेणेकरून तुम्हाला हॉल तिकीटच्या वेळेस कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये टी-वाय-बी-एस-सी कम्प्युटर सायन्सचा परीक्षा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा, टी-वाय-बी-एस-सी कम्प्युटर सायन्स म्हणजेच टी-वाय-बी-सी-एसचा परीक्षा फॉर्म 6व्या सेमिस्टरचा कसा भरायचा, विषय कशा पद्धतीने निवडायचे, एक्स्ट्रा क्रेडिटचे कोणते सब्जेक्ट घ्यायचे, त्यानंतर परीक्षा फी कशा पद्धतीने ऑनलाईन भरायची, ही संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. परीक्षा फॉर्म भरताना तुम्हाला काही तांत्रिक अडचणी येत असतील, तर आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभागाला संपर्क करा किंवा मला चॅट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन केलं तरी तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तिथे भेटून जाईल. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.